नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो बघा तर मी तुम्हाला सुपर ट्रेंडवर एक चांगली स्ट्रॅटर्जी आणलेली आहे. तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितलेत असेल. त्यामध्ये हा एक पेअर आहे फॉरेक्समध्ये. मी तुम्हाला मागे सांगितलेले आहे ते इंडियन स्टॉकमध्ये कोणत्या स्टॉकमध्ये चांगल्या प्रमाणे वर्क करते. तर आता ही युरो USD ह्या पेअरवर चांगल्या प्रकारे वर्क करते. तर मी तुम्हाला याच्या कंडिशन सांगून देतो, कारण की सुपर ट्रेंडचे काही इंडिकेटरमध्ये काही सेटिंग पण चेंजेस आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही सुपर ट्रेंड क्लिक करा. समजा आता तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. इथं इंडिकेटर सेक्शनमध्ये गेले तुम्ही. इथं तुम्हाला सुपर ट्रेंड इथं सर्च करायचं आहे. आता माझं आधी सिलेक्टेड आहे. इथं तुम्हाला सर्च करायचं आहे सुपर ट्रेंड. लगेच तुमचं नाव येईल इथं सुपर ट्रेंड. तुम्ही सुपर ट्रेंडवर क्लिक केलं का असं, तेव्हा इथं खाली सुपर ट्रेंड येऊन जाईल. आणि तुम्ही इथं तुम्हाला डायरेक्ट इथं चेंज जी काय व्हॅल्यू असेल इथं तुम्हाला करायची आहे 15. ATR लेंथ 15 करायची आहे आणि खाली फॅक्टर करायचं आहे 3.5. तेव्हा फॅक्टर करायचं आहे किती 3.5. आता झाले सिलेक्ट. आता इथून पुढं काय करायचं आहे तर बघा, मी तुम्हाला मागं जे सांगितलं होतं रिलायन्स किंवा जे काही स्टॉक सांगितले असेल, रिलायन्समध्ये जसं 1:3 टार्गेट होतं तसं युरो USDमध्ये 1:3 आहे. तर बघा आता तुम्हाला एंट्री कशी घ्यायची आहे. आता समजा हे बघा, हा सुपर ट्रेंड आहे. यांना इथून तुम्हाला सेलचं सिग्नल दिलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. आता इथपर्यंत आता ही बॅक टेस्टिंग जवळपास किती आहे बघा, 30 डिसेंबर म्हणजे आता ही 2026 स्टार्ट जेव्हा होते तेव्हापासून बॅक टेस्टिंग आहे. तुम्ही इथं पण बघू शकता, इथं पण वर्क झाले, इथून मागं पण मी तुम्हाला सरळ या 2026 पासून दाखतोय. तुम्ही मागं जरी टेस्ट केला तरी तुम्हाला रिझल्ट एकदम टॉपचेच भेटणार आहे. बघा आता इथं काय विषय आहे, बघा इथं एंट्री कशी घ्यायची तुम्हाला. इथं आपण तुम्हाला मी मागं सांगितलं होतं, आपल्या सुपर ट्रेंड बाकीचे जसं यूज करतात आपल्याला तसा सुपर ट्रेंडचा यूज अजिबात करायचा नाही. आपल्याला सुपर ट्रेंडचा यूज कसा करायचा आहे हे बघा. आता सुपर ट्रेंडचा यूज बाकीचे कसं करतात, इथं समजा सुपर ट्रेंडनं सेलची एंट्री दिली तुम्हाला, इथं सिग्नल चेंज झालं, ट्रेंड चेंज झाला आहे बघा. इथं बाईंगचा होता, इथं आता सेलिंगचा. या कॅन्डलला तुम्हाला सेल सांगितलं असेल. आपल्याला इथं अजिबात सेल घ्यायचं नाही. आपल्याला सेल कुठं घ्यायचं आहे तेव्हा ही सुपर ट्रेंडची रेस, हे बघा ही सुपर ट्रेंडची रेस आणि मार्केट या दोन्हीमध्ये 10चा गॅप आहे. किती 10 पिप्स. इथं राईट साईडला तुम्हाला पिप्स दिसत असेल बघा, 0.007च्या साईडला पिप्स दिसतात. फॉरेक्स मार्केटमध्ये जे फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करतात त्यांना पिप्स माहीत असेल. ते साईडला पिप्स आहे. आपला स्टॉप लॉस किती पिप्सचा आहे, 10 पिप्सचा स्टॉप लॉस आहे आणि 30 पिप्सचा आपलं टार्गेट आहे. म्हणजे या सुपर ट्रेंडपासून आपलं 40 पिप्स खाली आलं का समजा आपला ट्रेड हा सक्सेसफुली एक्झिक्यूट झालेला आहे, म्हणजे आपला ट्रेड हा प्रॉफिटेबल राहिलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे बघा. आता मी तुम्हाला परत सांगतोय बघा. आता ही सुपर ट्रेंडची रेस आहे ना, ही सुपर ट्रेंडची रेस आता इथं आहे समजा. आता सुपर ट्रेंडने तर सिग्नल दिलेलं आहे. आता मार्केट कसं या इथं आहे, सुपर ट्रेंडपासून स्केल धरायची. मार्केट इथं किती गॅप आहे बघा, 10 पिप्सचा गॅप. इथं आपल्याला ह्या इथं एंट्री होणार आहे आपली. कुठं ह्या इथं. तर आपल्याला ह्या इथं काय करायचं आहे, लगेच शॉर्ट पोझिशन. इथं शॉर्टची पोझिशन सुपर ट्रेंडला आपला स्टॉप लॉस राहणार आहे आणि 1:3 मिनिमम टार्गेट. हे बघा आपला स्टॉप लॉस इथं कितीचा आहे बघा, 10 पिप्सचा स्टॉप लॉस, 30 पिप्सचं आपलं टार्गेट. हे बघा झालं, आपलं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे का, तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी पूर्ण यूट्यूबवर कुठंच सापडणार नाही. आता जे मुलं फंडेड अकाउंट घेतात त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे, कारण की ह्या स्ट्रॅटर्जीचा ड्रॉडाऊन पण खूप कमी आहे आणि तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो हा खूप जास्त आहे, 1:3. म्हणजे तुम्हाला लॉस 1 रुपया करायचा आहे, प्रॉफिट 3 रुपये होणार आहे. तर इथं तुम्हाला एंट्रीची काय कंडिशन मी सांगून दिली. आणि अजून याच्यात प्लस पॉईंट काय आहे, हे जे तुमचा स्टॉप लॉस आहे ना, हा कमी होत जातो बघा. आता समजा मार्केट इथं आहे, तुमचं टार्गेट असं खाली या इथं आलेलं आहे, ह्या लेवलला. कुठं बघा तुमचं टार्गेट ह्या लेवलला, इथं मार्केट आलं आहे. तुमचा स्टॉप लॉस कुठं आला, डायरेक्ट ह्या इथं आला. हे बघा तुमचा स्टॉप लॉस इथं आला. जरी तुमचा इथून जेणेकरून स्टॉप लॉस पण झाला काही करून, तरी पण तुमचा जो तुम्ही 10 पिप्सचा स्टॉप लॉस लावला होता तो तुम्हाला इथं 5च पिप्स द्यावा लागणार आहे. कारण की सुपर ट्रेंड हा स्टॉप लॉस कमी करतो आणि टार्गेट वाढत चालतो. आणि जर तुम्ही म्हणत असाल आपलं मूव्हिंग ॲव्हरेज सारखा लॅगिंग इंडिकेटर नाही आहे, जर तुम्ही बघितलं आता सुपर ट्रेंड असा जेव्हा मार्केट खाली चाललेलं आहे तेव्हा सुपर ट्रेंडसुद्धा खाली चाललेलं आहे. पण जर मार्केट वर जात असेल ना, तर सेलमध्ये तुमचा स्टॉप लॉस एक्झॅक्ट जी आहे तिथंच असतो बघा. आता मार्केट इथून असं वर येतं आहे, पण सुपर ट्रेंड वर गेला का नाही. सो आधी जर तुमचं मूव्हिंग ॲव्हरेज असतं तर मूव्हिंग ॲव्हरेजसुद्धा वर गेला असतं. तसं हा खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो सुपर ट्रेंड. तुम्हाला एंट्रीची पण मी कंडिशन सांगितलेली. एक्झिट 1:3 टार्गेट घ्यायचं आहे, 10 पिप्सचा तुमचा स्टॉप लॉस, 30 पिप्सचं तुमचं टार्गेट. तुम्हाला यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, बाकी काहीच विषय नाही. हे बघा आणि तुम्हाला इथं की हे महत्त्वपूर्ण काय आहे बघा. आता ही तुमचं सुपर ट्रेंडची रेस आहे. आता मार्केट असं खालून इथं आलं, तुमची एंट्री पण झाली, तुमचा टार्गेट पण झाला. आणि जर परत मार्केट सेल समजा इंडिकेटरनं आपल्या सुपर ट्रेंडनं ट्रेंड चेंज केलेला नाही, सेलिंगचाच आहे, परत या ट्रेंडपाशी गेलं, तुम्हाला परत सेलची एंट्री घ्यायची नाही. तुम्हाला एकदा मार्केटनं ट्रेंड चेंज केला, तुम्हाला एकदा सेलची वरची जी लाईनची लाल असली तर तुम्हाला एकदाच सेलची एंट्री घ्यायची आहे. तुमचा स्टॉप लॉस हो या टार्गेट हो. तुम्हाला नेक्स्ट एंट्री केव्हा घ्यायची आहे, डायरेक्ट इंडिकेटर तुम्हाला बाईंगचं सिग्नल जेव्हा देईल, बाईंगचं सिग्नल म्हणजे
तुमची ही जी खालची रेष आहे बघा, इथं तुमचा इथं ट्रेड कंप्लीट झालेला आहे बघा. आता हे बघा 10 पिप्सचं टार्गेट मी तुम्हाला मागं सांगितलं होतं बघा. या इथं तुमचा ट्रेड एक्झिक्यूट झाला. 1:3 तुमचं टार्गेट. हे बघा 1:3 तुमचं टार्गेट कंप्लीट. आता तुम्हाला नेक्स्ट ट्रेड का घ्यायचा आहे हे बघा. इथं मार्केटने इथून बाईंगचं सिग्नल दिलं, खाली दिसतंय तुम्हाला. मार्केटवर गेलं, इथं खाली तुमचा स्टॉप लॉस झालेला आहे. कारण की हे बघा तुम्ही इथं एंट्री घेतली असेल बायची. हे बघा तुम्ही इथं एंट्री घेतली असेल बायची, कारण की सुपर ट्रेंड आणि मार्केटच्या मध्ये 10चा डिफरन्स आला होता. हे बघा हे दिसतंय तुम्हाला 10 पिप्सचा आपण स्टॉप लॉस लावला होता आणि मार्केटनं तो लगेच स्टॉप लॉस खाली हिट केला, कारण की आपली एंट्री या कॅन्डलला झाली होती. बघा या कॅन्डलला आपली एंट्री झालेली होती या कॅन्डलला, आणि लगेच मार्केटनं तुमचा स्टॉप लॉस दिला. इथं मित्रांनो काहीच पागलपणा करायचा नाही. तुम्ही स्टॉप लॉस रिस्क रिवॉर्ड हा मेंटेन करा. कोणताही ट्रेडर असुद्धा जो स्टॉप लॉस घेणार तोच खरा प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार मित्रांनो. इथं तुम्ही स्टॉप लॉस घेतला, तुम्हाला डबल सेलची एंट्री दिली मार्केटनं. तुम्हाला इथं या कॅन्डलला तुम्हाला सेलचं इंडिकेशन दिलं, म्हणजे 30 मिनिटामध्ये तुमचा हा मेन इम्पॉर्टंट टाईम फ्रेम ही 30 मिनिटं आहे बरं का. लक्षात ठेवा, टाईम फ्रेम ही 30 मिनिटं आहे. सुपर ट्रेंडनी तुम्हाला इथं सेलचं इंडिकेशन दिलं. कोणता ह्या कॅन्डलला तुम्हाला इथं सेल घ्यायचा आहे का नाही? अजिबात नाही. इथं ज्यांनी पण सेल घेतला असेल, जे सुपर ट्रेंड यूज करतात, आपल्याला तसं करायचं आहे का नाही? यांनी इथं ह्या लेवलला ज्यांनी बी सेल घेतला असेल, एवढा मोठा स्टॉप लॉस घेऊ शकत नाही. त्यांचे स्टॉप लॉस ह्या लेवलला असणार आहे कुठेतरी. तर आपण त्यांचे तिथं स्टॉप लॉस असणार आहे, आपल्याला तिथं एंट्री घ्यायची आहे बघा. आता हा सुपर ट्रेंडनं इथं तुम्हाला सिग्नल दिलेलं आहे. तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री केव्हा घ्यायची आहे? सुपर ट्रेंडपासून जेव्हा मार्केट 10 पॉईंटच्या गॅपवर असेल. हे बघा इथं झाला गॅप 10 पॉईंटचा, म्हणजे तुमची एंट्री कोणत्या हिरव्याच कॅन्डलमध्ये झालेली. हे बघा लगेच तुम्हाला आता इथं दिसत आहे 9.5 पिप्स, थोडंफार खालीवर. हे बघा झाले का 10 पिप्स. 1:3 तुमचं टार्गेट. हे बघा याच्यात झाले तुमचे 1:3 टार्गेट कंप्लीट यामध्ये सुद्धा. आता समजा तुमच्या 2 ट्रेड सांगितले, त्याच्यामधून एक लॉस झाला आहे, 2 मध्ये तुम्हाला प्रॉफिट झालेलं आहे. हे बघा हे पॉईंटमध्ये पाहू नका, कारण की आपण वर तुम्ही म्हणत असाल इथं 2.8 आहे, आपण इथं 10.6 पिप्स घेतलेले, म्हणजे आपण स्टॉप लॉस थोडा एक्झॅक्ट मार्क नाही होत. तुम्ही कन्सेप्ट लक्षात घ्या मित्रांनो. आता मी हे प्रत्येक काय म्हणते याला, प्रत्येक प्रॉफिट अँड लॉसचा हा चार्ट आहे ना, हा प्रत्येक ड्रॉ नाही केलेला आहे, कारण की इथं प्रत्येक हा बघितला असेल तुम्ही, ड्रॉ करायला किती टाईम लागतो. मी ही लाईन मार्क केलेली. इथं समजा आता तुमचा लॉस झालेला आहे, कारण की इथं तुम्ही बायची एंट्री घेतलेली आहे. बघा हा जो तुमचा सुपर ट्रेंड आहे, इथं तुम्ही बायची एंट्री घ्यायची बघा, कारण की सुपर ट्रेंड आणि मार्केटमध्ये 10चा गॅप आला, इथं तुमचा लॉस झाला. पण तुम्हाला सगळ्यात मेन म्हणजे लॉस घेणं हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही लॉस घेणार आहे 10 पिप्सचा, तुम्ही टार्गेट घेणार आहे 30 पिप्सचं. तुम्हाला लॉंग टर्ममध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो हा विन करणार आहे. तेव्हा आता इथं पण लगेच तुमचं इथं मार्केटनं तुम्हाला इंडिकेशन का दिलेलं आहे सुपर ट्रेंडची ट्रेंड चेंज झाल्याचं ह्या कॅन्डलला. आपल्याला आपला टार्गेट, आपल्या कंडिशन येऊस तर आपल्याला वाट बघायची आहे. बघा आता इथं आपली कंडिशन आलेली बघा. हे सुपर ट्रेंड आणि मार्केटमध्ये गॅप कितीचा आला ही वीकवर आलेली आहे. हे बघा 9.8 झालं. हे थोडं वर घेऊन टाका स्टॉप लॉस. 10 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 1:3 टार्गेट. हे बघा 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो 1:3, म्हणजे तुमचं टार्गेट रिस्क कितीचा आहे? 10 पिप्सचा. इथं 9.8 आहे, थोडं वर सारखून घ्या. 10 पिप्सचा तुमचा रिस्क, 30 पिप्सचा तुमचं टार्गेट. हे बघा असंच तुम्ही मागं किती पण लांबपर्यंत बघा. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन पण करून दाखवले बघा. इथं तुमचा काय झालेला आहे? लॉस, कारण की इथं मार्केट 10 पिप्समध्ये आलेलं आहे का? नाही. हे बघा ही तुमची सुपर ट्रेंडची रेस. मार्केट कितीला आहे? 11-12 पिप्सपासूनच इथून वर गेलं. तुम्हाला एंट्री झाली का नाही? तुमची एंट्री कुठं झाली? ह्या लेवलला. कारण की हे तुम्हाला दिसतं आहे लाल, या लाल कॅन्डलमध्ये तुमची एंट्री झाली आणि त्याच कॅन्डलमध्ये तुमचा स्टॉप लॉस झाला, म्हणून ही रेस काय केलेली आहे मी लाल, समजून घ्या. आणि ही हिरवी रेस काय आहे का? इथं तुमचा प्रॉफिटेबल ट्रेड क्लोज झालेला आहे. तुम्हाला सुपर ट्रेंड इंडिकेशन कुठं दिलं? ह्या लेवलला. तुमचा 10 पॉईंटचा गॅप कुठं आला? बघा इथं बघून घ्या एकदा. इथं आला का? नाही. इथं 12 पिप्स आहे, तुम्हाला दिसत असेल इथं 12. इथं पिप्सकडे लक्ष द्या तुम्ही. हे बघा डबल तुम्हाला इथं, हे बघा इथं आला का? हे बघा 7-8 पिप्स, म्हणजे तुम्ही 10 पिप्समध्ये इथं आला. तुम्हाला इथं लगेच सेलची एंट्री घ्यायची. हे बघा इथली तुम्ही इथं सेलची एंट्री 9.10. इथं तुम्हाला 10 पिप्सचा लॉस घ्यायचा आहे आणि टार्गेट घ्यायचं आहे 30 पिप्सचं. आहे बघा 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो. तुम्ही हा खाली एक्सटेंड करू शकता, तुम्ही किती पण रिस्क रिवॉर्ड रेशो करू शकता. पण मी जे बॅक टेस्टिंग केलेलं आहे, माझी स्ट्रॅटर्जी आहे, जसं सांगतो तसं वर्क केलं, तुम्हाला चांगले रिझल्ट भेटणार आहे.
ही स्ट्रॅटर्जी युरो USD मध्ये चालते 30 मिनिटामध्ये. तुम्हाला मी सांगतोच आहे एंट्री कशी आहे आणि एक्झिट कसं आहे. तुम्ही एकदा सुपर ट्रेंड चेंज केला तर तुम्ही एकदा एंट्री घ्या आणि परत तुमचं टार्गेट हो स्टॉप लॉस हो. त्या समजा आता सुपर ट्रेंडनं सेल दिलेला आहे, तुम्ही सेलचा तुमचं इथं टार्गेट झालं, तुम्ही परत इथं मार्केट परत वर गेलं आहे बघा, इथं तुमचं परत 10 आलं, तुमचं परत टार्गेट झालं, पण तुम्ही परत एंट्री घेऊ नका. तुमचं लॉंग व्हरायझनमध्ये तुम्हाला जास्त स्टॉप लॉस बघायला मिळतील. हा एक स्टॉप लॉस, हा एक टार्गेट. आता समजा या स्ट्रॅटर्जीचा सगळ्यात मेन मुद्दा काय आहे, तुमचे 1:3. आता बघा हा एक ट्रेड लॉस प्रॉफिटमध्ये आला. आता तुमचे लगातार 3 ट्रेड जरी लॉस झाले तर मी प्लसमध्येच राहणार आहे, कारण की म्हणजे तुम्ही नील राहणार आहे, पण एवढे ट्रेड लॉस होत नाही. हे बघा इथं काय झालं, इथं तुमचा लॉस झाला, इथं काय झालं, इथं तुमचा प्रॉफिट झाला. तेव्हा हे इथं लॉस झाला तुमचा, इथं किती 10 पिप्समध्ये आलं आहे बघा. ही जी लेवल आहे किती, हे बघा 4-5 पिप्स म्हणजे 10 पिप्समध्ये आलेलं आहे. तुम्हाला 1:3 टार्गेट भेटलेलं आहे बघा, बघून घ्या तुम्ही. मला हे दरवेळेस प्रॉफिट आहे बघा 53 पिप्स. आपल्याला 10 पिप्सवरचे सोडून घ्या टार्गेटचे, खाली 30 म्हणजे 40 पिप्स आलं खाली, बस झालं आपलं. हा चार्ट मी प्रत्येक वेळेस लावत बसत नाही, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार आहे मित्रांनो. तुम्हाला मी ह्या रेषामधून दाखवतो, रिस्क रिवॉर्ड रेशो असं पण दाखवते बघा. 10 पिप्समध्ये आलं, इथं तुमचं टार्गेट झालं. हे बघा इथं तुमचा लॉस झाला, इथं पण तुमचा लॉस झाला, इथं पण तुमचा लॉस झाला आहे बघा. स्ट्रॅटर्जीमध्ये सगळ्यात मेन मुद्दा काय माहिती आहे का, आता हे तुम्हाला 3 लॉस झालेले. तुमचा किती लॉस झालेला आहे, 30 पिप्सचा. आणि इथं तुम्ही एकाच ट्रेडमध्ये तिन्ही पण लॉस तर कव्हर करू शकणार आहे बघा. आता इथं मार्केट आलं कुठं, 10 पिप्समध्ये दिसतंय ना तुम्हाला. हे बघा इथं मार्केट आलं 10 पिप्समध्ये, तुम्हाला इंडिकेशन कुठून दिलं, पण इथून कुठं 10 पिप्स नाही झाले बघा. इथं पण 10 पिप्स नाही झाले, इथं 16 पिप्सचं अंतर आलं आहे, 18 पिप्स. आपल्याला कुठं 10 पिप्सच्या गॅपमध्ये आलं, आपल्याला एंट्री घ्यायची. किती, हे बघा 9.6 म्हणजे खाली घ्या अजून, हे बघा 7. रेषेपासून 10 पिप्सच्या आताच आहे. तुम्ही इथून 1:3 टार्गेट घेऊ शकता. इथं मागं 3 लॉस झालेले आहे, पण तुमचा प्रॉफिट एकच प्रॉफिट मोठा झाला. 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो, तुम्ही सगळं नील झालं तुमचं. त्यामुळे तुम्ही रिस्क रिवॉर्डला चांगलं महत्त्व द्या. तुम्ही जर एंट्री होत असेल तरच एंट्री करा, प्रॉफिटला बसून राहा. तुम्हाला 100% तुमचं अकाउंट पास होणार आहे. तुम्हाला लास्टला सांगेल की 2026 पासून आतापर्यंत म्हणजे या 2 महिन्यामध्ये 1-1.5 महिना झाला आहे, तुमचे अकाउंट पास झाले असते की नसते ते बघा. हे बघा इथं तुमचा लॉस झालेला आहे. मी प्रत्येक ट्रेड मार्क केला, एक सुद्धा सोडलेला नाही. हे बघा इथं तुमची एंट्री झाली, तुम्ही म्हणसाल मुवमेंट एवढी आहे बघा. 10 पिप्समध्ये आलं, आपलं टार्गेट किती 1:3. हे बघा 40 पिप्स झालं, 50 पिप्सपर्यंत गेलेलं आहे. आपल्याला 30च घ्यायचे. आणि तुम्हाला याच्यात अजून एक गोष्ट आहे बघा मित्रांनो, तुमचं जर टार्गेट इथून तुम्ही एंट्री घेतलेली आहे, तुम्हाला समजा तुमचं टार्गेट 1:2 गेलं, समजा तुम्ही एंट्री घेतली 10 पिप्सला, तुमचं जर 20 पिप्स तुम्हाला प्रॉफिट दिसत असेल तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणून घ्या आणि मग मार्केट सेल केलं तर तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट निघणार आहे. ही पिवळी रेष म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट आहे मित्रांनो. तेव्हा इथं पण तुम्हाला एक लॉस झाला, लगेच इथं प्रॉफिट झाला. प्रॉफिट म्हणजे तुम्हाला एक लॉस 3 टाईम प्रॉफिट डायरेक्ट. स्ट्रॅटर्जी खूप खतरनाक आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढंच करणं आहे. तुम्ही जास्त डोकं लावलं तर तुमच्या अकाउंट अशी पण ब्लो होणारच आहे मित्रांनो. हे बघा इथं पण तुम्हाला 1:2 भेटलेलं आहे, नंतर स्टॉप लॉस झालेला आहे. आपल्याला इथं काय करायचं आहे, हे बघा तुमचं 10 पिप्समध्ये मार्केट आलं, मार्केट किती केलं डबल आहे बघा, इथं 32 म्हणजे 1:2 झालेलं आहे. इथं तुम्हाला स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणायचा आहे, त्यामुळे ही पिवळी रेष आहे. इथं तुमचं टार्गेट हिट झालं, 10 पिप्समध्ये आलं, इथं हिट झालं, इथं स्टॉप लॉस झाला, इथं स्टॉप लॉस झाला, इथं तुमचं टार्गेट 1:3. हे 2 स्टॉप लॉस जाऊन सुद्धा तुम्ही एक ट्रेड प्रॉफिटमध्ये मित्रांनो. तर असे आपण हे सर्व मोजून घेऊ किती आहे बघा. तुम्ही या खाली ब्लॅक याच्यामध्ये बघू शकता, इथं आहे बघा 30 डिसेंबर 2025 म्हणजे आपण हे कितीपासून घेतलेलं आहे, 1 जानेवारीपासून आहे बघा. 1 जानेवारी 2026 पासून. आता ट्रेड मोजून घ्या तुम्ही, आधी लॉसची मोजून घ्या किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे पिवळा कॉस्ट टू कॉस्ट आहे, तो धरत नाही आपल्याला, तो नाही धरायचा आहे. हे बघा 10 झाले का, हा एक 11 12 13 ट्रेड आहे आपले लॉसचे मित्रांनो. हे बघा आपले 13 ट्रेड लॉस झालेले आपल्याला, 13 ट्रेड लॉस झाले. आता प्रॉफिटेबल मोजून घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9. हे आपल्याला पिवळा धरायचा आहे का नाही, हे बघा इकडे 10 11 12 आपले किती 12 ट्रेड आहे आपले प्रॉफिटेबल आहे. हे बघा 12 ट्रेड आपले प्रॉफिटेबल आहे. तर आपण आता हे त्याला पी करून घेऊ इथं आणि आता आपण कॅल्क्युलेशन करू. चला तर मित्रांनो आपण आता कॅल्क्युलेशन करू. आपले 13 ट्रेड आहे लॉसचे आणि प्रॉफिटेबल ट्रेड किती आहे 12. आपलं रिस्क रिवॉर्ड रेशो किती आहे 1:3 म्हणजे आपल्याला 12 × 3 करावं लागेल. 12 24 32 36 म्हणजे तुमचे विनिंग ट्रेड किती झाले 36. तुम्हाला त्याच्यातून किती 13 ट्रेड मायनस करायचे, म्हणजे तुम्ही 36 मधून 13 मायनस केले तर तुम्हाला जवळपास तुमचं उत्तर येईल 23.
म्हणजे तुमचे 1.5 महिनासुद्धा नाही झाला आणि तुमचे 23 ट्रेड आहे प्रॉफिटेबल आहे. आणि हे तुम्ही तुमच्या रिस्क कॅपेबिलिटीनुसार तुम्ही तुमचा रिस्क डिफाईन करू शकता. जर एखादा $10 रिस्क घेतोय तर त्याच्यामागं त्याला $30 प्रॉफिट भेटतो. एखादा जर $50 रिस्क घेत असेल तर त्याला $150 हे प्रॉफिटेबल होऊ शकतात. म्हणजे तुम्ही डायरेक्ट बघू शकता इथं 12 आणि 13 म्हणजे तुमचा 1:2 जरी असतं तरी तुम्ही इथं खूप जास्त पद्धतीने प्रॉफिटेबल राहू शकले असते. आपली स्ट्रॅटर्जी 1:3 आहे. तरीसुद्धा तुम्हाला या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही मागं बॅक टेस्टिंग करून घ्या. तुमचा रिझल्ट एकदम टॉपचेच आहे. तुम्हाला 13 ट्रेडमधून तुमचे पूर्ण ट्रेड म्हणजे आपले लॉसचे ट्रेड आहे 13, प्रॉफिटचे ट्रेड आहे 12. आपलं लॉस करणारे ₹1 प्रॉफिट करणारे ₹30 मित्रांनो. स्ट्रॅटर्जी युरो USDमध्ये काम करते आणि 30 मिनिटं टाईम फ्रेम आहे मित्रांनो आपली. तुम्ही ह्या स्ट्रॅटर्जीनुसार जर तुम्ही काम केलं तर तुम्ही फॉरेक्समध्ये खूप चांगले पैसे कमवू शकता. धन्यवाद मित्रांनो. आणि अजून 2-3 पेअर आहे त्यामध्ये ही स्ट्रॅटर्जी खूप चांगल्या पद्धतीने वर्क करते. मी येत्या काही दिवसात तुम्हाला हे व्हिडिओ टाकणार आहे आपल्या चॅनलवर. आपल्या स्ट्रॅटर्जीचं नाव आहे सुपर ट्रेंड सायलेंट किलर स्ट्रॅटर्जी. कारण की आपल्याला सायलेंटमध्ये आपल्याला हे सुपर ट्रेंडची रेस आहे. आपल्याला बाकीची जिथं एंट्री घेता आहे तिथं अजिबात घ्यायची नाही. आपल्याला सायलेंटली बसून राहायचं आहे. आपल्या सेटअपची वाट पाहायची आहे. आपल्या सेटअपमध्ये 10 पॉईंटमध्ये जर आलं तर तुम्हाला एंट्री घ्यायची. 1:3 तुम्हाला टार्गेट घ्यायचं आहे. तुम्हाला संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आपल्याला कशी एंट्री घ्यायची आहे, कशी एक्झिट करायची आहे. तर या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही मागची पण बॅक टेस्टिंग करून घ्या. पण 2026 पासून 13 ट्रेड आहे लॉसचे, 12 ट्रेड आहे प्रॉफिटेबल आहे. आणि यामध्ये 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशिओ आहे मित्रांनो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अशी स्ट्रॅटर्जी तुम्हाला यूट्यूबवर कुठंच भेटणार नाही. तुम्ही एकदा बॅक टेस्ट करा, ट्रेड करा. धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा.